खडकवाडी किनारपट्टीवरील जंगलात ठिकठिकाणी पसरले आहे हदपट्टीचे जाळे। जलमार्गाने केली जात आहे हदपट्टीच्या दारूची वाहतूक। हदपट्टीच्या धंद्यावर पडली नेरळ पोलिसांची धाड। काळ्या गुळाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला केले जेरबंद। लाखो रुपयाचा माल झाला हस्तगत। नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकवाडी गावच्या किनारपट्टीवरील जंगलात अनेक ठिकाणी हातभट्ट्या लावण्यात आलेल्या आहेत। या भागात हातभट्ट्यांचा धूर सतत दिसत असतो। त्यासाठी किनारपट्टीवरील तिवरांच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे। इथल्या किनाऱ्यावरून जलमार्गाने दारूची वाहतूक केली जाते। दारू बनवण्याच्या प्रक्रियेतून निघणारे टाकाऊ पदार्थ कचरा थेट समुद्रात सोडला जातो। त्यामुळे येथील समुद्रही आता दूषित होऊ लागला आहे। गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याची खबर नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना लागली। त्यांनी त्वरित पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढोळे यांच्या सहाय्याने खडकवाडी येथील ओहोळ किनारी धाड टाकली असता 3 दारूच्या भट्ट्या आढळून आल्या। तेथे दारू मिश्रित रसायने भरलेले 59 ड्रम सापडले असून त्यामध्ये 38,700 लिटर रसायन तर तयार दारू 28 लिटर सापडली। अन्य साहित्य मिळून 30,30,200 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे। या भट्ट्या चालवत असलेले चंद्रकांत निरगुडा, अशोक दरवडा, पांडुरंग निरगुडा, वसंत आगिवले यांना अटक केली असून कसून चौकशी केली असता श्री विजयलक्ष्मी ट्रेडर्सचे मालक राजेंद्र चंबावणे हे काळा गुळही बोटीतून आणत असल्याचे सांगितले। त्यानुसार या व्यापाऱ्याला सुद्धा नेरळ पोलिसांनी अटक केली आहे। याच अनुषंगाने हातभट्टीपासून दारू निर्माण करणारे आणि त्यांना लागणारे साहित्य पुरवणाऱ्यांवरही अशीच धडक कारवाई करण्यात येईल असे नेरळ पोलिसांनी आवाहन केले आहे। खडकवाडी पोस्ट पाषाणे तालुका कर्जत या ठाणे ग्रामीण व रायगड या पोलीस ठाण्याच्या एकदम ठाणे ग्रामीणच्या टोकाशी व रायगड जिथे संपतो अशा जंगल भागामध्ये अवैध गावठी हातभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात साठे आहेत अशी गोपनीय बातमी मिळाली होती। सदर गावामध्ये गेल्यानंतर 3 हातभट्ट्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळून आल्या। त्या हातभट्ट्याच्या आम्ही संपूर्णपणे उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी पंचनामा करून गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। गुन्हे दाखल केल्यानंतर जे आरोपित होते ते त्यावेळी फरार होते। त्या आरोपितांना आम्ही अटक केलेली आहे। सहज समाचार करिता जगदीश दगडे, कर्जत।